तर रायगड जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। किल्ले रायगडावरती अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यामुळे पर्यटक गडावरती अडकून पडले होते। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रशासनाच्या मदतीनं त्यांना सुखरूप गडाखाली आणण्यात आलं। कोकणातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलाय। रायगड जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। गडाच्या पायऱ्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। पावसाचा जोर इतका प्रचंड होता की पायऱ्यांवरती कमरे इतकं वेगानं पाणी वाहत होतं। प्रवाहही प्रचंड जोरदार होता आणि पर्यटक या ठिकाणी अडकून पडले होते। नशिबानं यातून कोणी वाहून गेला नाही, कारण पाण्याचा जोर जो आहे उतारावरनं पाणी खळाळून वाहतंय आणि त्यामुळे जोर प्रचंड आहे। अतिशय शिताफीनं मध्ये एक दोर लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या दोराला पकडून अनेक जण बाजूच्या भिंतींवरती कड्यांवरती उभे राहत होते। मात्र एक महत्त्वाचा शनिवार रविवार असते की सुट्ट्या, आणि या सुट्ट्यांमध्ये वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लोक बाहेर पडतात। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस होईल याचा अंदाज लोकांना नसतो किंवा पुढचे धोके माहिती नसतात, आणि त्यामुळे लोक अगदी बिनदिक्कतपणे असे गड किल्ल्यांवर जातात। मात्र गड किल्ल्यांवरती जाणं आणि अशा पद्धतीनं रिस्क घेणं हे योग्य नाही, हे या दृश्यांमधून स्पष्ट होतं।